नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक योजनांचे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न होता की सर, आम्हाला ज्या योजना राज्य सरकारने घोषित केलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ आमच्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा जे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे ते अनुदान आमच्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा एखादा कर्मचारी असेल किंवा एखादा विभाग असेल तो आम्हाला सहकार्य करत नाहीत, आम्हाला महिना 2 महिने थांबावं लागतं, अशातच आम्हाला खूप त्रास होतोय आणि आम्ही या योजनांपासून वंचित राहत आहोत. तर आम्हाला या विभागाच्या संदर्भात किंवा त्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात किंवा त्या कामाच्या संदर्भात किंवा त्या निधीच्या स्वरूपात आम्हाला माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून ती माहिती मागवायची आहे. उदाहरणार्थ घरकुल असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे अनुदान असेल, किंवा दिव्यांग योजना असेल, किंवा इतर शेतकरी रिलेटेड ज्या योजना असतात, किंवा पोलीस विभागाच्या संबंधित असतील, किंवा सार्वजनिक विभागाच्या संबंधी असतील, जे काही जिल्हाधिकारी कार्याच्या संबंधी असतील, जे काही तुम्हाला माहितीच्या स्वरूपात मागवायचं असेल तर तुम्हाला माहितीचा अधिकार टाकावा लागतो. आणि हा माहितीचा अधिकार तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा टाकू शकता. या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार ऑनलाईन पद्धतीने कसा टाकायचा हे याविषयी A to Z माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र, ऑनलाईन पद्धतीने RTI म्हणजे माहितीचा अधिकार तुम्हाला टाकायचा असेल तर गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे ऑनलाईन RT महाराष्ट्र. या RTI महाराष्ट्र यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली एक लिंक येणार बघा, इथे ऑनलाईन RTI इन्फॉर्मेशन सिस्टम हे जे नाव दिसतंय या नावावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा लँग्वेज म्हणून एक ऑप्शन दिसतोय, या लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मराठी लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा मुखपृष्ठ तुम्हाला दिसेल. अर्ज सादर करा. नवीन अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करायचं. प्रथम अपील सादर करायचं असेल म्हणजे पहिला अर्ज केल्यानंतर तुम्हाला उत्तर जर मिळालं नाही तर प्रथम अपील करायची असते, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सद्यस्थिती पहा म्हणजे काय, तर तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची स्थिती स्टेटस बघायचं असेल तर, आणि माहितीच्या अधिकारासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील या प्रश्नाच्या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला या सिस्टमशी या ठिकाणी बघा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याशी तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही यावरती क्लिक करू शकता. किंवा थोडंसं खाली आल्यानंतर इथे बघा, इथे 24 तास ही सेवा या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि RTI सपोर्ट हे महत्त्वाचा ईमेल ID आहे. यावरती तुम्ही सुद्धा फॉलोअप घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता का बाबा मी अर्ज केला होता आणि अद्याप त्याचं उत्तर आलेलं नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन अर्ज करायचं आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा एक ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्याकरिता मार्गदर्शन सूचना ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. या सर्व सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. वाचल्यानंतर इथे बघा खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे क्लिक करायचं. या ठिकाणी इथे क्लिक करायच्या सगळ्या सूचना मी समजून घेतलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी क्लिक करायचं. इथे बघा सबमिट करा किंवा दाखल करा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट नवीन पेजवरती रिडायरेक्ट होणार. आता या ठिकाणी बघा एक फॉर्म दिलेला आहे, एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. तर या ठिकाणी एक एक जो पॉईंट आहे तो मी तुम्हाला सर्वांना समजावून सांगतो. तर या ठिकाणी बघा तुम्हाला जो विभागाची माहिती, ज्या विभागाची तुम्हाला माहिती मागवायची आहे, तुमच्या योजनेशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या अनुदानाच्या संदर्भात असेल, जे काही असेल ते सर्व विभाग या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व विभागांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुम्हाला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, किंवा मंत्रालय असेल, पोलीस अधीक्षक वगैरे असतील, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी मागवता येणार आहे. तर मी कोणताही एक या ठिकाणी आपण सिलेक्ट करतो. या ठिकाणी गृह विभाग किंवा जे काही असेल ते मी आता एक जिल्हाधिकारी ठाणे याच्या संदर्भात या ठिकाणी क्लिक करतो. तर या ठिकाणी थोडंसं खाली यायचं. या ठिकाणी बघा तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. टाईप करताना तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करायचं. इथे बघा त्याने दिलेलं पण आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला नाव टाईप करायचं. त्यानंतर तुमचं जेंडर काय आहे हे जेंडर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस तुम्हाला म्हणजे हा ॲड्रेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर लिहायचं आहे व्यवस्थित. तुमच्या आधार कार्डवरती जो असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर इथे बघा पिनकोड दिला आहे तुम्हाला. पिनकोड तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर देश तुम्ही इंडिया किंवा अदर कुठून हा अर्ज करताय तर भारत हे सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो राज्य आहे हे राज्य सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तालुका, तुमचं गाव आणि तुमचं लोकेशन. कदाचित कधी कधी काय होतं आहे, गाव सिलेक्ट केल्यानंतर काही आपण खेड्यापाड्यामध्ये वगैरे राहतो, वस्तीमध्ये राहतो, तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि या ठिकाणी बघा ग्रामीण भागामध्ये राहताय की तुम्ही शहरी भागामध्ये राहताय हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे.
जे काय असेल ते, तुम्ही साक्षर आहात का निरक्षर आहात, म्हणजे तुम्ही शिक्षण तुमचं घेतलेलं आहे का किंवा तुम्ही शाळेतच गेलेलं नाही, जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. याचा काही फरक पडत नाही आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, दूरध्वनी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही टाकल्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचं. ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये असतो तो तुम्हाला टाकायचा. ईमेल आय डी सर्वांनी टाकायचं आहे, कारण तुम्हाला त्याचा फॉलोअप किंवा त्याचा रिप्लाय हा ईमेलवरती सुद्धा घेता येऊ शकतो. त्यानंतर तुम्ही सिटिजन कुठले आहेत, म्हणजे नागरिकत्व तुमचं कुठलं आहे, तर इथे भारत हे एक ऑप्शनच आहे. फक्त भारत, तुम्ही भारतीय आहात हा एकच ऑप्शन, म्हणजे भारतीय नागरिकच माहितीचा अधिकार टाकू शकतो. त्यानंतर इथं बघा काही ऑप्शन दिलंय, अर्जदार दारिद्र्य रेषेमध्ये आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही. तर होय केल्यानंतर या ठिकाणी तुमचा BPL नंबर, म्हणजे तुमचा नंबर असतो तो नंबर, रेशन कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकला येतोय. तुम्हाला हा दारिद्र्य रेषेचा नंबर कधी दिलेला आहे, कोणत्या अथॉरिटीने दिलेला आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जे काय असेल ते तुम्ही टाकून घ्या. आणि जर समजा तुम्ही इथे बघा नाही जर केलं तर बाकीचं काही ऑप्शन येत नाही. आता इथे बघा तुम्हाला जी तक्रार करायची, माहितीचा अधिकार विनंती मजकूर, हा अतिशय महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला तो टाईप करायचा आहे. काय करायचं आहे, मोबाईलमध्ये एका ठिकाणी जी काही माहिती तुम्हाला मागवायची आहे, समजा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा रस्त्याच्या संदर्भात, लाईटच्या संदर्भात, घरकुलाच्या संदर्भात, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल, ही माहिती तुम्ही या ठिकाणी टाईप करायची किंवा टाईप करून इथे कॉपी पेस्ट करा. 150 शब्दांचा तुम्हाला हा मजकूर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि या संदर्भात बघा सहाय्यक दस्तऐवज PDF स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची. म्हणजे तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला आहे का, म्हणजे ग्रामपंचायत असेल, तहसील असेल, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिथे तुम्ही एखादा अर्ज केला आहे का, त्याची OC वगैरे तुमच्याकडे असेल का, तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. असेल तर टाका, नसेल तर काही गरजेचं नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, की बाबा फॉर्म पुढे जात नाही असा काही विषय नाही आहे. पण असेल तर टाका. जर समजा तुम्ही एखादा लाभार्थी असेल तर लाभार्थ्याचं जे ID प्रूफ असेल किंवा प्रमाणपत्र असेल, UD ID कार्ड असेल, जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी दिला आहे कॅप्चा, सुरक्षा संकेतांक नोंदणी करा. हा जो कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं, लक्षात ठेवा, या ठिकाणी सबमिट करायचं आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. मी हा फॉर्म पूर्णपणे भरून घेतो आणि मग नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज येणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दिसेल. त्याचबरोबर इथे RTI तुम्हाला टाकण्यासाठी किती रुपये फीज आहे, तर फक्त 10 रुपये. ऑनलाईन पद्धतीने 10 रुपये आणि ऑफलाईन जर तुम्ही करत असाल तर 10 रुपयाचं तुम्हाला कोर्ट फी लावायची असते. तर या ठिकाणी बघा तुम्हाला पेमेंट जो मोड आहे हा महा ऑनलाईन, RTI ऑनलाईन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे पेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्लेवरती क्लिक केल्यानंतर लगेचच पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी पेमेंट करत असताना बघा इथे ऑप्शन बघा, वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि IMPS या 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणता एक ऑप्शन निवडायचं. या ठिकाणी नेट बँकिंग हे ऑप्शन आपण या ठिकाणी क्लिक करूया. नेट बँकिंग ऑप्शन केल्यानंतर इथे बघा पे गव्हर्नमेंट ऑनलाईन पेमेंट, म्हणजे तुमची बँक कोणती आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पेमेंट ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी बघा पेमेंट प्रोसीड, या ठिकाणी पेमेंट प्रोसीड तुम्हाला दिसणार आहे. तर यावरती तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर बघा पुढे तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे याचा वापर करून सुद्धा तुम्हाला हे पेमेंट करता येणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता, नेट बँकिंग वापरू शकता, UPI वापरू शकता, वॉलेट बॅलन्स वापरू शकता किंवा UPI QR कोड हे ऑप्शन वापरू शकता. तर या ठिकाणी QR कोडवरती मी क्लिक करतो. QR कोडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला QR कोड म्हणजे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिसणार आहे. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे QR कोडने आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमची एक रिसिप्ट जनरेट होणार आहे आणि ही रिसिप्ट तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायची आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट झाल्यानंतर इथे बघा एक ऑप्शन दिसतोय सद्यस्थिती पहा. एक 2-3 दिवसामध्ये या सद्यस्थितीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, तुमच्या पावतीवरती रजिस्ट्रेशन नंबर असतो, तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी सुरक्षित जो काही कोड असतो तो कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी बघा शो बटनावरती क्लिक करायचं आहे. शो बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे अर्ज आहे हा कोणत्या स्थितीमध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि तुमचा अर्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने RTI कसा टाकायचा
हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।